कुठल्याही प्रकारचं व्हिपिंग क्रीम न वापरता आणि त्याचबरोबर दूध पावडर, खवा न वापरता अगदी सहजपणे करता येईल असा हा व्हॅनिला फ्लेवरचा कस्टर्ड आईस्क्रीम पाहणार आहोत. तर तुम्ही हे सहजपणे करू शकता. ज्यांना कस्टर्ड करता येतो त्यांना तर अगदी पटकन करता येतो. कस्टर्ड करणं सुद्धा अगदी सोपं पद्धत आहे. तर अगदी 2 पदार्थ यामध्ये जास्तीचे वापरले आहेत जेणेकरून तुम्हाला अगदी मार्केटसारखं आईस्क्रीमची चव येईल. यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. त्यापैकी कपभर इतकं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे मी साधारण अर्धा कप इतकं व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे आणि पाव कप इतकं GMS पावडर घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं CMC पावडर घेतलेलं आहे. हे सगळं छान व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर आपण नेहमी कस्टर्ड करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. GMS पावडर, CMC पावडर वापरल्यामुळे अगदी मार्केटची चव आपल्या आईस्क्रीमला येते आणि त्याचबरोबर तिप्पट चौपट आपला आईस्क्रीम फुलतो आणि हलका फुलका होतो. त्याचबरोबर लवकर मेल्ट होत नाही यासाठी हे दोन्ही गोष्टी वापरणं गरजेचं आहे. दुधाला उकळी आलेली आहे. आता यामध्ये साधारण इथे मी 1.25 कप इतकं साखर टाकून घेतलेलं आहे. 1 कप आणि वरतून पाव कप टाकून घेतलेला आहे. आता तयार करून घेतलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं थोडंसं दाटसरपणा येईपर्यंत. तर यामध्ये जेव्हा आपण कस्टर्ड पावडर टाकतो त्यावेळेस आपल्याला सतत या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही आणि गाठीगुठळ्या होणार नाही. एकसारखं मिश्रण तयार झालं, थोडंसं दाटसरपणा आलं की समजायचं आपलं मिश्रण छान असं व्यवस्थित तयार झालेलं आहे. या पद्धतीने जेव्हा चमच्याला छान हे मिश्रण कोटिंग होतो आणि मधोमध रेष वळली की जिकडचं मिश्रण तिकडं राहतं तर त्यावेळेस समजायचं की आईस्क्रीमसाठी हे परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता याला थंड करायला ठेवूया. तुम्ही बघू शकता छान असं दाटसर हे मिश्रण तयार झालेलं आहे. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. पूर्णपणे थंड झालं की छान असं व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर डब्यामध्ये भरायचं, झाकण लावायचं. याला 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभर सेट करायला ठेवून द्यायचं. मी रात्रभर सेट केलेला होता. छान घट्ट असं तयार झालेलं आहे. थोडंसं 1-10 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं. त्यानंतर 5 ते 6 मिनिटासाठी हे मिश्रण असंच ठेवायचं आणि त्यानंतर या पद्धतीने कट करून घ्यायचं. छोटे छोटे क्यूब करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बीट करायला सोपं पडतं. तर थोडंसं हे रूम टेम्परेचरवर आलं की आपल्याला या पद्धतीने बीटरचा वापर करून छान असं हे फेटून घ्यायचं आहे. तर इथे मी इलेक्ट्रिक बीटरचा वापर केलेला आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे तुम्ही टाकून छान असं आईस्क्रीम तयार करू शकता. आईस्क्रीम बीट करते वेळेस सुरुवातीला कमी स्पीडवर साधारण 3 ते 4 मिनिटासाठी बीट करून घ्यायचं. त्यानंतर स्पीड वाढवायची आणि 2 मिनिटं मोठ्या स्पीडवर आपल्याला हे सगळं छान असं आईस्क्रीम फेटून घ्यायचं आहे. आईस्क्रीम छान हलकं फुलकं झालं असं अंदाज आलं की यामध्ये आपल्याला येलो फूड कलर टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी जेल कलर वापरलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये चमचाभर व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप इतकं दुधावरची साय टाकून घेतलेली आहे. सगळं छान परत एकदा अर्ध्या मिनिटासाठी बीट करून घ्यायचं. इथे आपला आईस्क्रीम तयार झालेला आहे. आता याला सेट करायला ठेवायचं आहे. तर या पद्धतीने रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये हे आईस्क्रीमचं बेस तयार झालं की समजायचं की आपलं हे छान आईस्क्रीम फेटल्या गेलेलं आहे. तर या ठिकाणी आता डब्यात भरून ठेवत आहे. वरतून मी इथे टूटी फ्रुटी किंवा चेरी टाकून घेतलेली आहे. तर 2 मोठे डबे असे भरल्या गेलेले आहे. वरतून ऑडीचा इकोबेक पेपर छान असं लावून घ्यायचं आणि झाकण गच्च लावायचं आहे. तर या ठिकाणी आपण लिटरभर आईस्क्रीमसाठी दूध घेतलेलं होतं. तर साधारण इथे आपलं हे 4 लिटरच्या जवळपास आईस्क्रीम तयार होतो. तर इथे तुम्ही यामध्ये सुद्धा टूटी फ्रुटी मिक्स करू शकता तुमच्या आवडीनुसार. तर दोन्ही आता डबे आपल्याला सेट करायला ठेवून द्यायचं आहे. फ्रीजर